रामकृष्ण हरी. सकाळचे 6:45 वाजत आहेत. या ठिकाणी बघा सासवड पालखी तळावर, माऊलींच्या पालखी तळावर सर्व दिंडीतील या ठिकाणी दर्शनासाठी पालखी ठेवलेली आहे. आपण पाहत आहे, तुम्हाला पुढील कॅमेऱ्यातून दाखवतो. या ठिकाणी बघा सर्व दिंड्याचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित. दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. या ठिकाणी बघा दर्शन, तुम्हाला माऊलींचं दर्शन या ठिकाणाहून दाखवतो. थोडं झूम करून दाखवतो. जास्तीत जास्त झूम करण्याचा प्रयत्न करत आहे. आपणास काही थोडंफार तिथपर्यंत पोहोचता येईल. अजून थोडं झूम करून दाखवतो. अशा प्रकारे बघा झूम करून आपल्याला दाखवलेलं आहे. आता या ठिकाणाहून पालखी प्रस्थान होईल. मानकरी त्याचाही आपण थोडा लिहूया या ठिकाणी. या ठिकाणी बघा अशा प्रकारे पालखी तळावर तुम्ही पुढे थांबता. थोड्या वेळ आपण पॉज करूया. या ठिकाणी बघा पालखीचं प्रस्थान होत आहे. थोड्याच वेळामध्ये पालखीचं प्रस्थान होत आहे. दर्शनासाठी आलेले भाविक वारकरी माऊलींना नैवेद्य दाखवलेला आहे. थोड्याच वेळात या ठिकाणाहून पालखी पुढे प्रस्थान होईल. आपण कोणती दिंडी दे? 99 दिंडी सज्जनगड. म्हणजे रथा पुढं का रथा माग? रथाच्या पाठीमागे. हा सज्जनगड. सज्जनगड कोणाची दिंडी हो? बजरंगाप्पा काळू शिखर. असं आहे का? किती दिंडीमध्ये वारकरी आहेत? वारकरी किती आहेत? 300 350. तुमची किती वारी आहे?
माझी आता ही 22 आहे वारी. बघा कसं काय वारीचा अनुभव? वारी चांगले, चांगलं आहे, समाधानकारक समाधानकारक. समाधानकारक. ओके. आणि त्यांची मुलं हां तुकाराम बजरंग काळोशी हां निकम आणि ज्ञानेश्वर बजरंग निकम काळोशी, हम्म. त्यांची दिंडी आणि चालक मालक आहे ते. चालक मला तुम्ही आपलं मृदंगमानी हा मृदंग आणि तुम्ही बाकी काय कीर्तन वगैरे प्रवचन? नाही, हीच आपली सेवा. फक्त मृदंग सेवा आपली. हा कुठं भजन वगैरे कीर्तन असेल हो. तर अजून माऊलीला नाही काय किती टाईम अजून? माऊली आता निघरच ती काय हालच. हां हां चालेल, झाला टाईम माऊली निघायचा. बऱ्याच वेळात माऊलीसुद्धा या ठिकाणावर निघतील. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी खूप मोठी गर्दी झालेली आहे. सकाळचे 7 वाजत आहेत. या ठिकाणी बघा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पालखी रथाचं पालखी घेऊन जातील. मानकरी असतील, सासवड नगरपालिकेचे मानकरी बघा, विणेकरी वगैरे चाललेले आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्यात चालणारे विणेकरी, तुळशी वृंदावन महिला झालेले आहेत बघा. आणि विणेकरी पुढे निघालेले आहेत. तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी थोड्याच वेळात या ठिकाणाहून पालखी आली की आपण पुन्हा व्हिडिओ काढूया. 7:11 होत आहेत सकाळचे. दर्शन करून आलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद बघा. अजून एकही व्यक्ती जागेवरून हल्ली नाही. जोपर्यंत माऊलींचा पादुका पुढे जात नाहीत तोपर्यंत पालखी तळावरून कोणी हालत नाही बाबा. अजूनही जागेवरच आहे अशीच उभी आहेत. ज्यावेळेस माऊलींची पादुका खांद्यावरील पालखीमध्ये घेऊन जातील, पुढे पालखी रथ उभा केलेला आहे थोडा अंतरावर. त्या ठिकाणी गेल्यावरच
पालखी रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवली जातील. अजून शंख वाजा बघा या ठिकाणी. आता शंख वाजत आहे. आपणास एवढा आवाज येणार नाही, तरी पण थोडा काळानुसार घेऊन आता बघा सिंग फुकत आहेत. बाया तिकडून आला ते बघ वाडा. आहे माऊलींचा. माऊलींचा बघा या ठिकाणाहून
प्रस्थान झालेलं आहे. आता खांद्यावरील पालखीमध्ये माऊलींच्या पादुका घेऊन पुढे पालखी रथाकडे जातील. बघा प्रचंड गर्दी झालेली आहे दर्शनासाठी. खूप मोठी गर्दी झालेली आहे. खांद्याला मोठी गर्दी झालेली आहे. दर्शनाचं काही सोपं काम नाही. एवढ्या गर्दीत दर्शन घेणं खूप अवघड आहे. खूप गर्दी झालेली आहे दर्शनासाठी. मागे चालणाऱ्या दिंड्या आहेत. अशा प्रकारे बघा माऊलींची पालखी हल्लेली आहे. पालखी रथ पुढे उभा आहे. त्या ठिकाणाहून आपण पुन्हा एक व्हिडिओ काढूया. आणि आज माऊलींचा पुढे जेजुरीकडे प्रस्थान झालेलं आहे. सासवडवरून जेजुरीकडे प्रस्थान झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ येथे थांबूया आणि पुढील व्हिडिओ आपण नंतर पालखी मार्गावर काढूया. रामकृष्ण हरी माऊली.